हॅलो मित्रांनो, 10th रिझल्टच्या नंतर असणारी पहिली स्टेप म्हणजे सर 11वीच्या कॉलेज ऍडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते. माझं नाव मयूर बांगर, कोच काउन्सिलर आणि कन्सल्टंट. काही डॉक्युमेंट्स फार महत्वाचे. तुमचा 10वीचा रिझल्ट तुम्ही फ्रेशर असाल आणि 11वीत ऍडमिशन घेत असाल, सेम स्टेटमध्ये तुम्ही आहात, तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कारण ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये लागणाऱ्या वेबसाईटवरती तुमचा 10वीचा रिझल्ट हा ऑटोमॅटिकली तुमच्या रोल नंबरच्या अगेन्स्ट म्हणजेच हॉल तिकीट नंबरच्या अगेन्स्ट अपडेट केला जातो. तुम्हाला तुमचं जे 10वीचं सर्टिफिकेट आहे त्याच्यासोबत लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुमच्या स्कूलमधून घ्यावं लागेल आणि ते तुम्हाला जिथे कॉलेजला ऍडमिशन मिळेल तिथे घेऊन जावं लागेल. फॉर ओपन कॅटेगरी ऍडमिशन, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे व्हेरिफिकेशनचं काही क्लॉजेस नाही आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा तो फॉर्म भरा, स्टेजेस असे असतील: रजिस्ट्रेशन, मग ऍप्लिकेशन फॉर्म आणि ऑप्शन फॉर्म. यामधून एकातून दुसऱ्यात जाताना तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही, कारण तुम्ही कोणत्याही रिझर्वेशनसाठी क्लेम करत नाही आहात. पण जे विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या रिझर्वेशन मध्ये कोट्यामध्ये येत असतील त्यांना त्यांच्यासाठी आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवावे लागतील. उदाहरणार्थ, जर रिझर्वेशन कॅटेगरी कोटा असेल, SC, ST, OBC असा काही असेल, तर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट रेडी करून ठेवावं लागेल. आणि हो, ते तुम्ही एकदा जे काही साईटवरती सिलेक्ट करून द्याल त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट प्रोव्हाइड करावे लागतील. तुमची स्कूल किंवा कोणतेही सेंटर जे प्रोव्हाइड करण्यात येईल तुम्हाला, त्याने तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला तर तुम्हाला व्हेरीफाईड असं स्टेटस दिसेल आणि तरच तुमचा फॉर्म पुढे जाईल आणि तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्मही भरता येईल. पण तसं नसेल आणि आपण चुकून कोणत्याही प्रकारची कॅटेगरीला अप्लाय केलं ज्याचं व्हॅलिड प्रूफ आपल्याकडे नाहीये, तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आपला फॉर्म पुढे जाणार नाही. त्यासोबत ऍडमिशन मध्ये थोडेसे अडथळे निर्माण होतील, याची काळजी आपण घ्यावी. त्यामुळे खरी इन्फॉर्मेशन आपण त्यावरती टाकावी. आजच आपल्या फॅमिली सोबत बसा आणि आपली खऱ्या इन्फॉर्मेशन थोड्याशा लिहून काढा. नंबर 1, रिझर्वेशन कॅटेगरी आहे का. नंबर 2, मायनॉरिटी काही आहे का. नंबर 3, धरणग्रस्त वगैरे किंवा कुठेही कोणत्या प्रोजेक्टला आपण अफेक्ट होऊन दुसरीकडे स्थलांतरित झालं त्याचं काही सर्टिफिकेट आहे का. नंबर 4, आपल्याकडे कोणत्याही प्रकारे सर्व्हिसमन घरात आहेत का, आई बाबांपैकी कोणी काम करते का, किंवा फ्रीडम फायटर होते का आजी आजोबा, यांच्यापैकी काही सर्टिफिकेट्स आपल्याकडे आहेत का. तर याचेही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन थोडंसं मिळेल. आई बाबांपैकी कोणी सर्व्हिसमन, एक सर्व्हिसमन म्हणजेच डिफेन्स मध्ये काम करत असेल तर तुम्हाला एक वेगळा कोटा त्यामध्ये मिळेल. मग तुम्हाला त्या प्रकारे सर्व्हिस प्रोव्हिजन्स करावे लागतील किंवा तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट्स द्यावे लागतील. यापैकी कुठेही आपण जर येत असाल तर त्यानुसार आपले सर्टिफिकेट्स आताच रेडी करून ठेवा. OBC सोबतच आपण आपलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट रेडी करून ठेवू शकता आणि जर नसेल तर त्याची तुम्ही तयारी आतापासून करायला सुरुवात करू शकता. कारण रिझल्टच्या नंतर ऍडमिशन प्रोसेस फार पटकन चालू होते आणि मग आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. पुन्हा म्हणेन, ओपन कॅटेगरी स्टुडंटसाठी व्हेरीफाईड हे क्विकली मिळेल, परंतु जे कोणी रिझर्वेशनसाठी आपण क्लेम करू त्यासाठी आपल्याकडे व्हॅलिड प्रूफ्स आणि व्हॅलिड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याची तयारी आताच सुरू करा, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला काही गडबड होणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लागणारे ऍडमिशनसाठी जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या संदर्भात चर्चा केली आणि हीच सगळी प्रोसेस आपल्याला आपल्या करिअरच्या जवळ घेऊन जाईल. या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.